भवानी मंडपात जो प्रकार घडला त्या पुण्याच्या बाईनं मोठ्या आवाजात जे बोलली त्या बाईला मला आता एक सांगायचं आहे की बाई एक काम कर, सरळ आमची माफी माग, कोल्हापूरकरांची माफी माग आणि यातनं बाहेर पड. तर तू लई वाईट ट्रोल व्हायला लागलास आणि अशी ट्रोल होत राहशील. जर तुला यातनं बाहेर पडायचं असेल तर एकच पर्याय आहे तुझ्याकडं, कोल्हापूरकरांची सर एक माफी माग, माझ्याकडनं चूक झाली म्हण, तसं मी करा नको पाहिजे, नाहीतर लय अवघड परिस्थिती होणार आहे. गणपती यायला लागला आहे, प्रत्येक मंडळाच्या सीनमध्ये सजीव दत्ता तू दिसशील, त्याच्या आधी माफी माग. कारण तू जे म्हटलीस ना की आमचं पुणे बघा किती भारी आहे, बाई पुणे तुझं लई भारी आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कोल्हापूर पण किती भारी आहे आणि कोल्हापूरची माणसं किती जीवाला जीव देणार आहेत हे पूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांच्या नादाला लागू नकोस. आम्ही जगात भारी आहे. आम्ही जी माणसं सरळ बोलतील, जी माणसं जीवाला जीव देतील त्यांना आम्ही जीव द्यायला तयार आहे त्यांच्यासाठी. पण अशा लोकांसाठी आम्ही कधी पण उभे राहणार नाही. अशा लोकांच्या पाठीमागे आम्ही कधी पण उभे राहणार नाही जी कोल्हापूरकरांची बदनामी करतील, कोल्हापूरची बदनामी करतील. त्यामुळं तू त्यावेळेला लई वाईट बोललीस आमच्याबद्दल.